तुमच्या कॉटनच्या साड्या अगदी धुतल्यानंतर खराब होतात, त्यांची फिनिशिंग निघून जाते आणि त्याला सुरकुत्या दिसतात का? घरच्या घरी ते करणं अजिबात शक्य नाही आणि मग बाहेर खूप पैसा देऊन करून घ्यावं लागतंय का? तर अजिबात टेन्शन घेऊ नका. घरच्या घरी तुमच्या कॉटनच्या साड्या मस्त इस्त्री होतील आणि अगदी 0 रुपयामध्ये त्या स्टार्च सुद्धा होणार आहेत. कशा? रील बघा. उन्हाळ्यामध्ये सुती म्हणजेच कॉटनच्या साड्या प्रत्येकीला आवडत असतात, मात्र त्या एकदा वापरून झाल्यावर लगेच चुरगळतात आणि जेव्हा इस्त्री करून आणायची वेळ येते तेव्हा त्या एकदम कडक होतात किंवा मग बाहेर तुम्हाला इस्त्रीवाल्याला ड्राय क्लिनिंगसाठी किंवा वेगवेगळ्या पद्धतीसाठी खूप पैसा द्यावा लागतो. ते सगळं होऊ नये यासाठी घरच्या घरी तुम्ही एक ट्रिक करा. ती म्हणजे बऱ्याच महिला घरच्या घरी लिक्विड स्टार्च किंवा साबुदाण्याचं पाणी वापरून स्टार्च करत असतात, पण साडी सुकल्यावर त्यावर पांढरे डाग पडतात. ते टाळण्यासाठी ना तुम्ही भाताची पेज वापरा. तांदूळ शिजवून झाल्यानंतर जे पाणी उरतं ते कॉटनच्या साडीसाठी सर्वोत्तम नॅचरल स्टार्च आहे. एका मोठ्या टबामध्ये कोमट पाणी घ्या, त्यामध्ये 2 ते 3 कप भाताची पेज मिक्स करा. साडी आधी स्वच्छ धुवून घ्या आणि मग या पाण्यामध्ये 5 मिनिटं बुडवून ठेवा. साडी पाण्यातून काढताना ती पिळू नका, फक्त हलक्या हाताने दाबून घ्या. जास्तीचं पाणी काढून घ्या आणि सावलीत सुकायला टाका. पिळल्यामुळे साडीला जास्त सुरकुत्या पडतील. ट्रिक नंबर 2, जर साडी कडक उन्हात खूप वाळली तर ती लाकडासारखी कडक होते. मग त्यावर घरच्या इस्त्रीनं सुरकुत्या पडलेल्या निघतही नाही. मग लॉन्ड्रीवाल्याला पैसे देण्यापेक्षा तुम्ही ही साडी अर्धवट म्हणजे साधारण 80% सुकवून घ्या आणि त्यात थोडासा दमटपणा असेल तेव्हाच इस्त्री फिरवून घ्या. यामुळे तुमच्या साडीला छान इस्त्री सुद्धा होईल आणि साडी मऊसूत सुद्धा राहील. ट्रिक नंबर 3, साडी व्यवस्थित इस्त्री केली तरी कपाटामध्ये एकावर एक ठेवल्यानंतर ती दाबून पुन्हा चुरगळते. त्यामुळे तुम्ही कॉटनच्या साड्या विशेषतः हँगरला लावा. हँगरला लावल्यानंतर कॉटनची साडीला कुठल्याही प्रकारे हँगरची घडी पडू नये म्हणून त्या हँगरला साधा पेपर किंवा टिश्यू पेपर गुंडाळा आणि त्यानंतर त्यावरती त्या साड्या ठेवा. म्हणजे हँगरची कुठल्याही प्रकारची प्रिंट त्याच्यावरती येणार नाही आणि कुठल्याही प्रकारे घडी खराब होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही कॉटनची साडी वापरू शकता. जेव्हा साडी नेसायची असेल तेव्हा सुद्धा कॉटनच्या साडीला सेफ्टी पिन लावत असताना त्या सेफ्टी पिनला किंवा साडीच्या आतून कुठल्याही प्रकारचं छोटंसं कापड किंवा कागदाचा तुकडा लावा. म्हणजे सेफ्टी पिननं त्याला भोकं पडणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारे दोरा खेचल्यासारखं वाटणार नाही. अशा प्रकारे घरच्या घरी एकदम लॉन्ड्री स्टाईल तुम्ही तुमच्या या कॉटनच्या साड्यांची काळजी घेऊ शकता.